नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, क्राईम स्टोरीज आपण बऱ्याच ऐकतो, वाचतो, टी व्हीवर पाहतो, यूट्यूब चॅनल्समधनं पाहत असतो. क्राईम स्टोरीमध्ये सामान्यपणे एक तर मर्डर, हत्या किंवा बलात्कार, रेप, अनैतिक संबंध अशा प्रकारच्या घटना सामान्यपणे जास्तीत जास्त आपल्याला दिसून येतात. खून आणि बलात्कार हे सर्वात जास्त. पण काही क्राईम घटना अशा असतात की ज्यामध्ये खून वगैरे नसतो, पण त्या खळबळजनक तितक्याच असतात. जे घडतं ते कधी कोणी कल्पनाही केलेली नसते. साधारणपणे विनयभंग किंवा लैंगिक अत्याचार अशा ज्या घटना असतात यामध्ये पोलीस आणि न्यायव्यवस्था यांची भूमिका असते शिक्षा देण्याची, अटक करण्याची, शिक्षा देण्याची. काही ठिकाणी अशा प्रकारांमधनं खून वगैरे झाल्याचे दिसून येतात. पण आज जी घटना आपण बघणार आहोत त्यामध्ये ना पोलिसांनी शिक्षा दिली, ना अटक केली पोलिसांनी, ना न्यायव्यवस्थेने शिक्षा दिली, नाही खून झालाय, पण खळबळ मात्र प्रचंड झालेली आहे. मित्रांनो, सय्यदा नावाची एक 23 वर्षीय महिला, विवाहित. सय्यदाचा पती शहजाद हा हरियाणामध्ये भाडेतत्वावरती ऑटो रिक्षा चालवत होता आणि उदरनिर्वाह कसाबसा त्यांचा होत होता. सय्यदा आणि शहजादला 2 मुली आणि शहजादचे वडील जाकीर हे सुद्धा होते. राहत्या घरी सय्यदा, तिच्या 2 मुली आणि शहजादचे वडील जाकीर हे 4 जण राहायचे. कारण शहजाद हा कामानिमित्त बाहेर राहायचा. तिथं ऑटो रिक्षा वगैरे चालून कसं बसं आपली उदरनिर्वाहाची सोय तो करत होता. कालांतराने या घरात काहीतरी अघटित घडायला लागलं. सय्यदाच्या म्हणण्यानुसार तिचे सासरे जाकीर हा तिच्यासोबत गैरवर्तन करायचा. त्याची स्वतःच्या सुनेवरतीच वाईट नजर होती आणि वाईट नजर असल्यामुळे तो तिला अंगचटीला येणं, अश्लील चाळे करणं तिच्यासोबत, हे सर्व करून थोडक्यात काय तर जाकीर हा सासरा आपली सून सय्यदा हिच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित, शरीर संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमध्ये होता. पण सय्यदाने कधी त्याला दाद दिली नाही. या उलट ती त्यांना समज द्यायची, त्याला रागवायची आणि या बाबतीत तिने आपला पती शहजाद सोबत इतर नातेवाईक किंवा सर्वांनाच सांगितलं होतं. दुर्दैवाची बाब अशी ती म्हणजे सय्यदाने जेव्हा हे सगळं इतरांना सांगितलं त्यावेळी कोणीही तिला गांभीर्याने घेतलं नाही, कोणीही तिचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, कोणीही तिला सपोर्ट केला नाही किंवा या सगळ्या घडणाऱ्या प्रकारावरती कोणीही कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही. काय करता आलं असतं? शहजादला आपल्या पत्नीला आपल्यासोबत नेता आलं असतं जिथे तो काम करतो, किंवा तिकडचं काम सोडून शहजादने आपल्या राहत्या घरी, आपल्या राहत्या शहरामध्ये दुसरं काम शोधू शकला असता किंवा वेगळं राहू शकला असता. काहीही सोल्युशन याच्यावरती काढता आलं असतं जर हे सत्य असेल तर. पण हे सगळं उघड का झालं? हे सगळं उघड यासाठी झालं की काही दिवसांपूर्वी सय्यदाच्या घरातून अचानक आरडाओरड्याचा आवाज यायला लागला. आरडाओरडा का बरं, कशामुळे? तर ओरडत होता जाकीर. जाकीर आरडाओरडा करत होता, बोंबाबोंब करत होता, घरात पळत वगैरे होता. नेमकं झालं काय? शेजारी पळत पळत आले आणि काय झालं ते बघण्यासाठी आले तर जाकीर हा घरातनं बाहेर आला आणि त्याची पायजामा, त्याचा पांढऱ्या रंगाचा पायजामा पूर्णपणे रक्ताने भरलेला होता, भिजलेला होता, रक्त वाहत होतं. ते त्याला काही लागलं का पडला बिडला होता का, पोटात काही जखम झाली का, हे सगळं बघणाऱ्यांनी तपासण्याचा प्रयत्न केला असता समोर जे आलं ते अतिशय धक्कादायक होतं. समोर हे आलं की जाकीरच्या प्रायव्हेट पार्ट, गुप्तांगावरती धारदार शस्त्राने वार करून ते कापून टाकण्याचा प्रयत्न केलेला होता. असं कोण करेल? असं कसं काय होऊ शकतं? हे केलं होतं सय्यदाने, त्याच्या सुनेने. सय्यदाने धारदार शस्त्राने, काही ठिकाणी माहिती मिळते की ब्लेडने, काही ठिकाणी माहिती मिळते की धारदार सुऱ्याने, तिने वार करून जाकीरचे लिंग म्हणजे गुप्तांग कापण्याचा प्रयत्न केला होता. पण या प्रयत्नात जाकीरच्या गुप्तांगावरती खोल घाव बसले होते आणि त्यातून मोठा रक्तस्राव
होत होता. ही माहिती कळताच पोलीस अर्थात तिथे घटनास्थळी आले. त्यांनी झाकीरला रुग्णालयात पाठवलं आणि सय्यदाला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर सय्यदाने मग पूर्ण कहाणी सांगितली की कितीतरी महिन्यांपासून वर्षांपासून हा प्रकार माझ्यासोबत चालू होता. मला 2 मुली आहेत आणि हा माणूस सासरा म्हणणारा हा मला अश्लील चाळे करायचा, माझ्यासोबत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करायचा, काहीही वाटेल ते गैरवर्तन करायचं जे मी सांगू सुद्धा शकणार नाही. अशा पद्धतीचे अश्लील गैरवर्तन तो माझ्यासोबत करत होता. त्याला माझ्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित करायचे होते, पण मी वारंवार नकार दिला. बऱ्याच लोकांना एक गोष्ट सांगितली, कोणीही माझा विश्वास केला नाही, मला इग्नोर केलं, या सगळ्या प्रकारावर इग्नोर केलं. पण आता मी या माणसाच्या या कृत्यांना वैतागले होते, कंटाळले होते. त्याने आता सुद्धा माझ्यासोबत तसंच करायचा प्रयत्न केला, पण मग माझा संयम सुटला आणि मी त्याच्या गुप्तांगावरतीच वार केला, ज्याच्यामुळे हा माझ्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करत होता. मी वार केला, मला त्याचं गुप्तांग कापून टाकायचं होतं, पण तो पळत सुटला आणि वाचला. त्याच्यामुळे तिथे फक्त घाव झाले. ही सर्व दिल्यानंतर अर्थात पोलीस सुद्धा चकित झाले की असंही काही होऊ शकतं. एखादा सासरा आपल्या सुनेसोबत असं करू शकतो आणि एखादी सून सुद्धा असं पाऊल उचलू शकते. त्याच्यामुळे या घटनेची चर्चा सगळीकडे होताना आपल्याला दिसून येत आहे. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फराबादमधली ही घटना आहे. या घटनेची पोलीस तक्रार कोणी केलेली नव्हती. पोलीस आपल्याच बाजूने तपास याचा करत आहे. झाकीरकडनं सुद्धा कबुली जबाब घेण्यात येईल. सध्या सय्यदाचं जे म्हणणं आहे ते समोर आलेलं आहे. या प्रकारामुळे कौटुंबिक कलह किंवा कुटुंबातल्या अशा घटना पुन्हा चव्हाट्यावरती येऊ लागलेल्या आहेत. मित्रांनो, कुटुंबात अशा गोष्टी घडतात. कुटुंबातल्याच कुठल्या महिलेसोबत एखादा पुरुष असं करण्याचा प्रयत्न करतो आणि एखादी महिला सुद्धा मग त्याच्यावरती अशा पद्धतीने रिॲक्ट होते. पण असे प्रकरणं जिथे घडतात तिथे काही ना काही अशाच पद्धतीचे परिणाम आपल्याला दिसून येतात. सध्या मुझफ्फराबादमध्ये घडलेल्या या घटनेची देशभरात चर्चा होत आहे. सोशल मीडियावरती याबाबतचे व्हिडिओज आणि फोटोसुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहेत. तुम्हाला या प्रकरणावरती काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.